1 स्टार्ट. पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेने मारलेला चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने बघावं लागेल या ठिकाणी. निश्चितच चेंडू जिंकलेला सीमारेषेच्या बाहेर सावकारांनी खातं उघडलेलं. तडाखे बंद फलंदाजी करण्याचा मानस घेऊन या ठिकाणी मोंडूस ग्रुप आलेला दिसतोय. त्या अनुषंगाने फाईन लेगच्या दिशेने पहिलाच फटकार आणि चौकारांनी खातं उघडलं. हा दुसरा चेंडू. किशोर धांदे गोलंदाजी करतात. कालचे हा पाहत आहे वाईटचा रिव्ह्यू. नो बॉल आहे. लाईनच्या बाहेर आहे चेंडू. काल सामनावीराचा बहुमान पटकावलेला होता या गोलंदाजाने, ज्याचं नाव किशोर धांदे. आणि कृणाल वाघमारे आणि हरीश इंगळे अशी आघाडीची फलंदाजांची जोडी क्रीडांगणावर आलेली. मोंडूस चेंडू हवेत. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही या क्षेत्रामध्ये. अशा ठिकाणी गेलेला फटकार. निश्चितच या ठिकाणी 2 धावा एकत्रित करतील दोनही फलंदाज. माहिती होतं त्यांना की हा पुन्हा एकदा नो बॉलचा नो बॉलवर हा फटका मारला होता. पुन्हा एकदा रिव्ह्यू करता आमच्याकडे निर्णय आलेला आहे तिसऱ्या पंचाकडे. या आधीचा नो बॉल दिलेला होता त्याच्यावरती हा मारलेला फटकार होता. 2 धावा एकत्रित केल्या. 7 धावा फड्यावरती लागलेल्या. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मारलेला फटकार. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. निश्चितच धावांचा पाऊस या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये पडतोय. पुन्हा चौकार आणि या ठिकाणी आक्रमक पवित्रा धारण केलेला दिसतोय कृणाल वाघमारे यांनी. 4 चेंडूचा सामना करीत 2 चौकाराच्या मदतीने 10 धावा फड्यावरती लावलेल्या. मोंडूस ग्रुप काहीतरी वेगळ्या विचारात अवतारलेला दिसतोय आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी फलंदाजीचा मानस करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. ज्या काही सूचना मिळाल्या असेल आपल्या तंबूमधून, चमूकडून, कर्णधाराकडून, संघ मालकाकडून, त्यानुसार फलंदाजी करताना दिसतंय. 11 धावा फड्यावरती.
सुरेख फटका, चेंडू आमच्याकडे आणि झेल, सुरेख झेल डीप स्क्वेअर लेगला, कुठलीही चुकी केलेली नाही क्षेत्ररक्षकांनी. मोठा फटकार, संपर्क सुद्धा सुंदर असा झाला होता, परंतु या ठिकाणी शक्ती कमी पडली, त्यामुळे हा फटकार रिंगणाच्या सीमारेषेच्या आतमध्ये राहिला आणि क्षेत्ररक्षकांनी कुठलीही चुकी केलेली नाही. पहिला झटका मोंडूस ग्रुप या संघाला. कृणाल वाघमारे चांगली फलंदाजी करत होते, यांना तंबूमध्ये परत पाठवलं. नयन पांडे अर्धशतकवीर, 2 दिवसाआधी अर्धशतकीय खेळी केलेली होती. 21 चेंडूमध्ये तडाखेबंद अशा 52 धावा केलेल्या होत्या या खेळाडूने. नयन पांडे असं हे नाव क्रीडांगणावर आलेलं आणि काल ज्यांना सामनावीराचा बहुमान प्राप्त झालेला होता असे गोलंदाज किशोर दांडे विरुद्ध नयन पांडे. हलकासा याला सन्मान केला पहिल्या चेंडूचा. शॉर्ट सिलिमी डॉन वर हा चेंडू रेंगाळत राहिला. जोवर चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आराम करतोय त्या आधी दोन्ही फलंदाजांनी 1 धाव प्राप्त केलेली. धावसंख्या वाढून झालेली आहे 12 धावा. पहिलं षटक 1 गडी बाद. पहिलं षटक प्रगतीवर. हरीश शिंगडे कर्णधार फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा चेंडू आणि फळे, सुरेख क्षेत्ररक्षण. निश्चितच आपल्या संघाकरता 3 धावा वाचवल्या असं म्हणावयास हरकत नाही. सुरेख फटका होता, फाईन लेगच्या दिशेने मारलेला फटकार हरीश शिंगडे यांच्या फडीमधून निघालेला. तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 षटक 13 धावा 1 गडी बाद असं एकंदरीत समीकरण. उपस्थित सर्व प्रेक्षकांचे साईनंद रियालिटी प्रस्तुत आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. हळूहळू या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी. सुरेख फटका, चेंडू आमच्या दिशेने, निश्चितच चौकार असेल. बिलकुल आमच्या दिशेने आलेला हा फटकार म्हणजे स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटकार. चौकार आणि स्वागत केलेलं नवीन गोलंदाज वसील यांचं हरीश इंगळे यांनी. आणि आक्रमक पवित्रा धारण केलेला दिसतोय हरीश यांनी. 17 धावा फळ्यावरती. पुन्हा तशाच प्रकारचा फटकार मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र सुर्ग बसलेला दिसतो. वाईट दिलेला आहे. धावसंख्या वाढून झालेली 18 धावा. आजच्या या सामन्याचे पंच श्याम सर. सन्मान केला या चेंडूचा. शॉर्ट सिलिमिट ऑफर चेंडूला हलकासा सन्मान केला, ढकलला केवळ, तरी सुद्धा 1 धाव प्राप्त केलेली. धावसंख्या वाढून झालेली आहे 19 धावा. 1 गडी बाद. दुसरं षटक प्रगतीवर असताना सुरेख अशी फलंदाजीला सुरुवात झालेली या षटक. पुन्हा एकदा सन्मान करण्याचा प्रयत्न होता नयन पांडे यांचा, परंतु चेंडू आणि फळीचा योग्य असा संपर्क झालेला नाही. तरी सुद्धा कुठला धोका नाही. मात्र 1 धाव घेण्यापासून वंचित ठेवू शकणार नाही. धावसंख्या वाढून झालेली आहे 20 धावा. 1 गडी बाद. यावेळी मात्र लॉंग ऑन ला मारलेला सुरेख असा फटकार हरीशांच्या फडीमधून.
एकच धाव प्राप्त होईल. धावसंख्या वाढून 22 झालेली आहे. आणि मगाशी जो टोला हाणलेला होता, स्क्वेअर लेगला जो झेल पकडलेला होता, संकेत यांनी अतिशय सुंदर असा स्क्वेअर लेग डीपला झेल पकडलेला. पुन्हा एकदा फडी आणि चेंडूचा संपर्क स्ट्रेटला मारलेला फटकार बघावा लागेल. या ठिकाणी क्षेत्ररक्षक जवळ चेंडू येतोय गोलंदाजाकडे. या दरम्यान दोन्ही गोलंदाजांनी एक धाव गोळ केलेली. धावसंख्या वाढून झालेली आहे 22 धावा. एक गडी बाद. दुसरं षटक प्रगतीवर असताना 7 चेंडू, माफ करा 4 चेंडू 7 धावांवर खेळतोय हरीश. ओ त्रिफळाची मोठा मासा, दुसरा मोठा मासा गळाला अडकवला. आपल्या सापड्यामध्ये यशस्वीरित्या अडकवला. याचं श्रेय जाईल वसील शेख यांना. एकंदरीत या ठिकाणी 2 षटकांचा खेळ पूर्ण. 22 धावा, 2 गडी बाद. यानंतरचं समालोचन करेल माझे सहकारी मित्र आदित्य भाऊ पारवेकर, अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. ये अभी जो मुकाबला जारी है YSW और मोन्डस ग्रुप के बीच, जिसमें मोन्डस ग्रुप में पहले टॉस जीत के पहले बल्लेबाजी का फैसला. काफी अच्छी शुरुआत यहां पे 2 ओवर की समाप्ति पे 22 रन तक पहुंची, बट मात्र 2 अपने अच्छे सलामी बल्लेबाज को खोकर रन बढ़ाने की जिम्मेदारी अभी नयन और यश पे. और कप्तान अभी भी मौजूद नयन, काफी अच्छे बल्लेबाज. इस सीजन की दूसरी 50 नयन के बल्ले से आता हुआ. 2 दिन पहले ही मात्र 25 गेंदों में 50 रन जड़े थे नयन ने. और काफी अनुभवी गेंदबाज यहां पे किशोर. स्टंप छोड़ के खेलना चाहते थे नयन. भाप लिया था बल्लेबाज क्या करना चाहते हैं यहां पे किशोर ने, और अपने अनुभव का यहां पे इस्तेमाल करते हुए बीट करने में कामयाब नयन को. और किशोर जो कि कल के मैच के मैन ऑफ द मैच रहे थे, काफी अच्छी गोलंदाजी से आरोग्य मंदिर जैसी बड़ी टीम को रोका उन्होंने. 60 रन जैसे छोटे लक्ष्य को डिफेंड करते हुए अपनी टीम को जीत दिलाई. काफी अच्छा शॉट इन एयर का, हल्का सा फंबल होते हुए यहाँ पे 2 रन चुराने की कोशिश. काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 रन चुराने में कामयाब दोनों बल्लेबाज. टीम का बढ़ता हुआ स्कोर 24 रन. तीसरा ओवर जारी. और इसी तरीके से समझदारी भरी बल्लेबाजी करनी होगी दोनों बल्लेबाजों को अगर टीम को बड़े लक्ष्य तक पहुंचाना चाहते हैं. रिवर्स सीट लगाना चाहते थे नयन. देखा था वहां पे कोई फील्डर नहीं मौजूद, सिर्फ पावर प्ले को क्रॉस करना है और खामियाजा 4 या 6 मिल सकता था. बट चालाक गेंदबाज अनुभव का पूरा इस्तेमाल करते हुए फिर से बीट कराने में कामयाब. प्लेस करते हुए यहाँ पे मिडॉन की दिशा में जाते हुए सागर भैसवार. तटस्थ फील्डर मौजूद. 1 रन से स्ट्राइक रोटेट हो गए. किशोर का सामना करेंगे अपनी पहली गेंद यश. वाइड गेंद अतिरिक्त के रूप में आता हुआ ये रन. बढ़ता हुआ स्कोर 26 रन. काफी अच्छे बल्लेबाज यश डागर. काफी अच्छा शॉट गैप में खेल दिया है. 4 रन के लिए निश्चित ही क्लास हिट. गैप में खेल दिया. 4 रन के साथ इस ओवर की समाप्ति करते हुए यश पहली गेंद में चौका ठोक दिया गैप में. 3 ओवर की समाप्ति पे
बढ़ता हुआ स्कोर, मोंडस ग्रुप 30 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। पावर प्ले के ऊपर से 30 यार्ड के सर्कल में जो प्लेयर खड़े थे, कप्तान वैभव, उनके सर के ऊपर से खेली हुई शॉट 4 रन से खाता खोलते हुए 30 रन, 3 ओवर के समाप्ति पे 30 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। अगला ओवर लेकर आएंगे राजू। और काफी प्लेयर का ये होम ग्राउंड, काफी सारे प्लेयर्स इस टूर्नामेंट के सभी टीमों में बटे हुए इसी ग्राउंड पे, इसी मैदान पे, इसी पिच पे प्रैक्टिस करते हैं सुबह। और आज विरोधी पक्ष में खेल रहे हैं, बखूबी एक दूसरे के बारे में अच्छे से जानते हैं और खुद का पहला टीम के लिए चौथा ओवर लेकर आ रहे राजू। और काफी अच्छा सिंगल रन चुराते हुए नयन यहाँ पे शायद लंबी पारी खेलना चाहते, यहां से एंड तक खड़े रहना चाहते अपनी टीम के लिए और बड़ा स्कोर हासिल करना चाहते नयन, जो कि खूबी है नयन की। लंबी पारी खेलने के लिए माने जाते नयन। काफी अच्छा स्वीप शॉट खेला यहाँ पे, फुल टॉस गेंद का काफी अच्छा फायदा उठाते हुए यश। फील्डर निशांत मौजूद मिड विकेट की दिशा में। इसी बीच अगली गेंद राजू की। काफी अच्छा शॉट लाइन का फ्लिक कर दिया है, फील्डर मौजूद वहां पे और निश्चित ही 2 रन चुराने में कामयाब। इसी बीच अगली गेंद राजू की, सामना करेंगे नयन। काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे नयन यहाँ पे। रिवर्स स्वीप मारना चाहते थे और यहाँ पे 2 रन चुराना चाहते हैं, 2 रन चुराने कामयाब, जहां पे विकेट मिल सकती थी 2 रन चुरा लिए। बड़े प्लेयर फंस सकते थे नयन, मिस कम्युनिकेशन की बदौलत। हल्की सी मिस कम्युनिकेशन, हल्की सी कैजुअलिटी फील्डिंग में और जहां विकेट मिल सकती थी सेट बल्लेबाज की, बड़े बल्लेबाज की, वहां पे 2 रन चुराने में कामयाब। और इशारा करते हुए ड्रिंक्स के लिए अपने डगआउट में नयन। 2 गेंदें शेष इस ओवर की। प्लेस करना चाहते थे नयन, अंदर घूमी गेंद स्टंप पे, बोल्ड हो चुके। और पानी ड्रिंक्स ब्रेक होगा इस ओवर के बाद। ड्रिंक्स ब्रेक इस ओवर के बाद। वाईएसडब्ल्यू के कप्तान से गुजारिश है ड्रिंक्स ब्रेक इस ओवर के बाद। ओके, ड्रिंक्स ब्रेक ले सकते हैं अभी। अभी अभी बड़े बल्लेबाज डगआउट में वापस जाते हुए नयन के रूप में सेट थे, लंबी पारी खेलना चाहते थे, बट बॉल इस तरीके से राजू ने मैजिक किया कि समझ नहीं पाए नयन, बोल्ड होते हुए यहां पे। अभी भी खेमे में अच्छे बल्लेबाज मौजूद, पंकज चन्ने हार्ड हिटर बल्लेबाज और सेंसिबल बल्लेबाज यश अभी भी क्रीज पे मौजूद।
देखना जरूरी कि अगले 4 ओवरों में कितना बड़ा लक्ष्य यहाँ पे रख पाते हैं YSW के सामने। और की आखिरी गेंद शेष। बढ़ता हुआ स्कोर 36 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स। अगले बल्लेबाज पंकज चन्ने, हार्ड हिटर बल्लेबाज, सामना करेंगे राजू का। और आखिरी गेंद इस ओवर की। काफी अच्छा प्लेस करते हुए पंकज, खाता खोलते हुए 1 रन से खाता खोलते हुए पंकज। टीम का बढ़ता हुआ स्कोर 37, 4 ओवर की समाप्ति पे लॉस ऑफ 3 विकेट्स। धन्यवाद आदित्य भाऊ पारवेकर, अतिशय सुंदर असं हिंदी मधून समालोचन करतात आणि आपल्या काटोल नगरीचं यथेच्छ मनोरंजन करतात या ठिकाणी। 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे। 37 धावा फळ्यावरती लागलेल्या 3 गडी बाद हा मध्यंतरावर हा खेळ आलेला आहे। आता इथून कुठला संघ चांगली कामगिरी करेल यावर बरचसं निर्भर असेल। सागर भैसवार गोलंदाजीसाठी आलेले आहे आणि फलंदाजी पंकज चन्ने आणि यश डगर अशी ही जोडी या क्रीडांगणावर। आघाडीचे दोन्ही फलंदाज तंबूत गेल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज सागरचा अचूक टप्प्यावर असलेला चेंडू आणि धावचीत, मोठा झटका म्हणावा लागेल या ठिकाणी। समजू शकले नाही, चकमा देणारा चेंडू, चकमा दिला, पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न। अतिशय चाणाक्ष बुद्धी असलेला यष्टीरक्षक, कुठलीही चुकी केलेली नाही यष्टीरक्षकांनी। आणि चौथा झटका, धावांची गती, धावा अतिशय योग्य स्थितीमध्ये आहे आणि फलंदाज मात्र दुर्दैवीरित्या या चेंडूवर बाद झाले। अलगद सोडलेला चेंडू चकमा दिला, पुढे सरसावल्या यष्टीरक्षकांनी आपली भूमिका, आपली जबाबदारी चोख पार पाडली आणि फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला। थोडंसं का होईना या ठिकाणी दडपणात खेळताना दिसतोय आता मॅजिक ग्रुप, मंडूस ग्रुप हा संघ। दादागिरी गाजवतोय सागर, गोलंदाज आहेत। पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त झालेली राजू आणि सागर दोनही गोल। स्वीप करण्याचा प्रयत्न, स्वीप केलेला आहे, चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने। सौरभ पाटील टीम मध्ये आहेत, इम्पॅक्ट प्लेयर नाही आहे सौरभ पाटील। अलगा सोडलेला, अगदी खोलवर सोडलेला चेंडू, त्याला सन्मान केला या चेंडूचा। फळीने केवळ चेंडूला अडवलं, निश्चितच या चेंडूवर धाव प्राप्त होणार नाही। 38 धावांवर धावसंख्या थांबलेली। यावेळी मात्र संपर्क फळी आणि चेंडूचा सुरेख असा झाला। मिड विकेटला मारलेला हा फटकार, एकाच धावेवर समाधानी होतील फलंदाज, कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक। 39 धावा फळ्यावरती लागलेल्या। तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आलेला आहे, बघावला गेले। या ठिकाणी दाद मागितली होती यष्टीचित करण्याची। सुरेख गोलंदाजी करतोय आतापर्यंत सागर, सौरभ फलंदाजी करत होते, पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न।
अंपायर आउट. ऋषभ नवीन फलंदाज आलेले. 5 गडी बाद. धाकड अशी सुरुवात झालेली होती. आघाडीच्या फलंदाजांनी सुरेख अशी फलंदाजी केलेली होती दोन्ही फलंदाजांनी. कृणाल 5 चेंडू 10 धावा आणि नयन हरीश. त्यानंतर मात्र मधल्या फळीतील फलंदाजांनी पंचांचा इशारा आलेला आहे. 5 षटकांचा खेळ पूर्ण. 40 धावा 5 गडी बाद. यश खेळतोय 4 चेंडू 6 धावांवर आणि आत्ता झालेला फलंदाज ऋषभ खेळतोय 1 चेंडू 1 धावांवर. पुन्हा फलंदाजांची कळा आपल्या हातामध्ये ठेवताना फलंदाज विदर्भाची राजधानी नागपूर या जिल्ह्यातील काटोली या नगरीमध्ये साईनंद रियालिटीज प्रस्तुत भव्य रात्रकालीन काटोल प्रीमियर लीग पर्व 4 2024. दमदार अशी सुरुवात, दमदार असं आयोजन आणि नियोजन. अध्यक्ष सन्माननीय श्री अंशुभाऊ ठाकूर, उपाध्यक्ष सन्माननीय संदीप भाऊ इंगळे, सचिव सन्माननीय श्री छगनभाऊ ठाकूर, सहसचिव पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांकडे हात मागतायत आणि या ठिकाणी पुन्हा बाद दिलेला आहे. 3 फलंदाजाला यष्टी रक्षकाची या ठिकाणी प्रशंसा करावी लागेल. 3 फलंदाजाला आतापर्यंत बाद केलेला आहे. तीनही फलंदाजाला यष्टीचित केलेला आहे. प्रशंसा करावी लागेल या यष्टी रक्षकाची. शेवटचे 3ही फलंदाज यष्टीचित केलेले आहे. यष्टी रक्षक अभिडोके आणि अभिडोके 3 फलंदाजांना यष्टीचित करून तंबूत पाठवलं. अभिडोके आणि अभिडोके 3ही फलंदाजाला बाद केलेलं. याचं श्रेय यष्टी रक्षकाला. प्रशंसा करावी लागेल. नवीन फलंदाज श्रेयस पाटील. यश आणि श्रेयस अशी ही जोडी आपल्या संघाला सावरण्याचं काम करते का बघावं लागेल. दडपणात खेळताना मधल्या फळीतील फलंदाज फाईन लेगच्या दिशेने मारलेला हा फटकार चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. निश्चितच हा सीमारेषेच्या बाहेर जाईल या चंकाने. पंचांचा इशारा चौकार असल्याचा. 44 धावा फळ्यावरती लागलेला आहे. 6 गडी बाद आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकलेली या ठिकाणी. आघाडीच्या फलंदाजांनी थोडी सुरुवात व्यवस्थित करून दिलेली होती. त्यानंतर मात्र 2 षटकामध्ये 22 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र मधल्या फळीतील फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली आणि एका पाठोपाठ तंबूत परतले. आणि याचं श्रेय जातं यष्टी रक्षकाला. या दरम्यान हलकासा शॉर्ट सिली मिड ऑनला मारलेला हा फटका 1 धाव प्राप्त केली. धावसंख्या वाढून झालेली आहे 45. धावसंख्या सन्मानजनक स्थितीच्या दिशेने दिसतोय 45. या षटकानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक, परंतु या ठिकाणी पतझड जी झाली फलंदाजांची एका मागे एक तू चल मैं आया याप्रमाणे झालेली मधल्या बडीतील फलंदाज. आणि याचं श्रेय जातं यष्टी रक्षक अभिडोके यांना. राजूचा अलगा सोडलेला चेंडू याला म्हणतात आत्मविश्वास. जेव्हा 1-2 फलंदाजाला बाद केलं जातं त्यावेळेस निश्चितच खेळाडूंचा, क्षेत्ररक्षकांचा आणि गोलंदाज यष्टी रक्षक सर्वांचाच संचार होतो आणि एक एनर्जी पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षकांनी सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं. 1च धाव प्राप्त केलेली आणि प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होते.
फलंदाज श्रेयस पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न. यश यांनी पुढे सरसावून मारलेला फटकार. आता मात्र श्रेयस खेळतो 2 चेंडू 5 धावांवर. चेंडू हवेत आणि 2 क्षेत्ररक्षक या चेंडूचा पाठलाग करत होते. योग्य असा ताळमेळ होऊ शकला नाही आणि या परिस्थितीचा फायदा घेत दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघाकरता 3 धावा एकत्रित केल्या. फारच लांब असा हा स्पेअरला मारलेला उंचावर हवेत असणारा फटका होता. पोहोचू शकले नाही दोन्ही क्षेत्ररक्षक. षटक संपल्याचा इशारा. 6 षटकांचा खेळ पूर्ण. 49 धावा फळ्यावरती लागलेला आहे. 6 गडी बाद. यश खेळतोय 6 चेंडू 7 धावांवर 1 चौकाराच्या मदतीने आणि श्रेयस खेळतोय 3 चेंडू 8 धावांवर 1 चौकाराच्या मदतीने. यानंतरचं समालोचन करेल माझे सहकारी मित्र आदित्य भाऊ पारवीकर, अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. 6 ओवर के समाप्ति के बाद मोंडस ग्रुप 49 लॉस ऑफ 6 विकेट्स. अभी भी श्रेयस पाटिल और यश डागर क्रीज पे मौजूद. 2 ओवर शेष. देखना जरूरी कितने यहां से रन जोड़ सकते दोनों बल्लेबाज. अच्छा हिट यहां पे. फील्डर बिट्टू मौजूद. 1 रन चुराने में कामयाब दोनों बल्लेबाज. टीम का बढ़ता हुआ स्कोर 50 रन पूरे होते हुए यहां पे मोंडस ग्रुप के 6 विकेट के नुकसान पे. काफी अच्छी गेंदबाज है सागर. वेरिएशन रखते अपने गेंदबाजी में. लेग कटर गेंदबाज. इसी बीच अगली गेंद सागर की. एक स्टेप पीछे खेल के मारा. बैकफुट पे जाके मारा हुआ शॉट यश का मिड विकेट की दिशा में. बड़ा हिट मारना चाहते थे. अंपायर का डिसीजन रेफर किया है थर्ड अंपायर की तरफ. डिसीजन पेंडिंग. स्टंपिंग के लिए डिसीजन पेंडिंग है. और ये बल्लेबाज आउट. काफी अच्छी कीपिंग कर रहे अभी डोके. 4 बल्लेबाजों को स्टंप आउट करते हुए यहां पे. और काफी अच्छी स्ट्रेटेजी यहां पे वाईएसडब्ल्यू की. 4 बल्लेबाजों को स्टंप आउट किया. काफी अच्छी गेंदबाज सागर की. मोंडस ग्रुप का थमता हुआ स्कोर 51 रन लॉस ऑफ 7 विकेट्स. अगले बल्लेबाज युगल. काफी अच्छे बल्लेबाज है. साथ ही साथ गेंदबाज भी एक ऑलराउंडर के रूप में इस खेमे में मौजूद. देखना जरूरी कि अगली 8 गेंदें जो बची है पहली इनिंग की कितना रन जोड़ेंगे दोनों बल्लेबाज. बड़ा हिट लगाना चाहते थे. कटर गेंदबाज. बाहर निकलती हुई तेज तर्रार गेंद. समझ ना पाए और बीट करने में कामयाब यहां पे सागर. फिर से बड़ा हिट लगाना चाहते थे. फिर से बीट करने में कामयाब यहां पे सागर. काफी अच्छी गेंदबाजी सागर की. 2 ओवरों में 5 रन देके 3 बल्लेबाज को डगआउट में भेजने में कामयाब. इनिंग की आखिरी ओवर लेकर आएंगे वसील. सामना करेंगे यश. आखिरी ओवर इस इनिंग के पहले
कितना रन जोड़ेंगे दोनों बल्लेबाज, यहां पे देखना रोमांचक। बढ़ता हुआ स्कोर 51 रन। कट शॉट खेल दिया यहां पे, फील्डर वहां पे मौजूद और हल्का सा मिस फील्ड होते हुए 2 रन चुराना चाहते थे यहां पे और 2 रन चुराने में कामयाब दोनों बल्लेबाज। काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स यहां पे, दोनों तेज रन करते हैं दोनों बल्लेबाज। इसी बीच अगली गेंद वसील की, पटकी हुई गेंद खेल दिया है, फिर से कट शॉट। स्क्वायर की दिशा में खेलना चाहते थे, वहां पे बाउंड्री पे कोई भी फील्डर मौजूद नहीं, बट गैप ढूंढने में असफल यश। 10 गेंदों में 11 रन बना के क्रीज पे मौजूद। 4 गेंदें शेष इस पहले इनिंग की। आधा खेला हुआ शॉट, फील्डर बिट्टू मौजूद उस एरिया में। काफी अच्छी फील्डिंग वहां पे वसूल की अपनी ही फॉलो थ्रू में, 1 रन बचाने में कामयाब। अगली गेंद, काफी अच्छा शॉट यहां पे खेल दिया है, 2 रन चुराना चाहते थे, काफी अच्छा थ्रो, वहां पे कलेक्शन होगा क्या? नहीं, 2 रन चुराने में कामयाब। काफी अच्छी फील्डिंग वहां पे, बट फिर भी 2 रन चुराने में कामयाब। इनिंग की आखिरी गेंद, कितने रन जोड़ पाएंगे इस आखिरी गेंद पे यश? बड़ा शॉट गैप में खेल दिया सागर वहां पे मौजूद, निश्चित 2 रन भागना चाहेंगे, बट एक्यूरेट थ्रो और आउट। यहां पे रन आउट होते हुए यश दूसरे रन चुराने में नाकामयाब यहां पे, और 58 रन 8 ओवर के समाप्ति पे मोंडूस ग्रुप जोड़ पाए। और 59 रनों का लक्ष्य रखा है YSW के सामने। 59 रनों का लक्ष्य रखा है मोंडूस ग्रुप के सामने। मोंडूस ग्रुप ने YSW के सामने। और आज का तीसरा मैच जो खेला जाएगा इस इनिंग के बाद, मैजिक मोबाइल और एमवेबी स्पार्टन के बीच, दोनों टीमों के कप्तानों से गुजारिश है कि अगली 10 मिनट में अपने प्लेइंग 11 कमेंट्री बॉक्स में जमा करें। कप्तान अक्षय, कप्तान मोहित।
साईनंत रियालिटीची प्रस्तुत भव्य रात्रीकालीन काटोल प्रीमियर लीग काटोल उद्घाटन 6 डिसेंबर पासन पर्व चौथे तालुका क्रीडा संकुल काटोल जिल्हा नागपूर या ठिकाणी अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन. प्रथम पारितोषिक 1,21,000 रुपये स्वर्गीय योगेशजी पटेल व स्वर्गीय पिंटू लाल व्यास यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्मान्य श्री राहुलजी ठाकूर, सन्मान्य श्री अमोलजी सरोदे, सन्मान्य श्री अंशुभाऊ ठाकूर, सन्मान्य श्री शत्रुघ्नजी राऊत यांच्या तर्फे द्वितीय पारितोषिक 91,111 रुपये स्वर्गीय एहसानजी अली व स्वर्गीय अशोकराव चचरा अशोक कुमारजी चचरा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्मान्य श्री नमाजजी अली, सन्मान्य श्री सनीजी चचरा यांच्यातर्फे तृतीय पारितोषिक 71,111 रुपये स्वर्गीय राकेश उर्फ बाबाजी जयस्वाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्मान्य श्री मनीष भाऊ जयस्वाल व सन्मान्य श्री निलेश भाऊ जयस्वाल यांच्यातर्फे मॅन ऑफ द सिरीज ज्याला आपण मालिकावीर म्हणतो रोख पारितोषिक 15,000 रुपये सन्मान्य श्री सौरभजी गुप्ता यांच्यातर्फे ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप यासाठी 11,111 रुपये सन्मान्य श्री सागरजी जयस्वाल अध्यक्ष राष्ट्रीय बजरंग दल नागपूर यांच्यातर्फे तृतीय पारितोषिक माफ करा इमर्जिंग प्लेयर 11,111 रुपये सन्मान्य श्री प्रणयजी पांगुळ यांच्यातर्फे फेअर प्ले टीम ऑफ द टुर्नामेंट 11,111 रुपये सन्मान्य श्री प्रेम भाऊ चेतनजी तिवारी यांच्यातर्फे मॅन ऑफ द मॅच फायनल करता 7,717 रुपये सन्मान्य श्री पुष्पकजी मानापुरे यांच्यातर्फे. त्याचबरोबर बेस्ट इकॉनॉमी ऑफ द टुर्नामेंट 5,555 रुपये श्री आतिफजी शेख यांच्यातर्फे. वेगवान अर्धशतकाला 5,555 रुपये श्री अनुजी भुतडा यांच्यातर्फे. प्लेअर ऑफ द मॅच प्रत्येक मॅच नंतर या ठिकाणी ट्रॉफी दिल्या जाते सन्मान्य श्री निलेशजी महंत यांच्याकडून. त्याचबरोबर हॅट्रिक विकेट या ठिकाणी 5,555 रुपये सन्मान्य श्री सुमितजी बनसोड यांच्यातर्फे. आणि जे काही सर्व सन्मान चिन्ह या ठिकाणी दिल्या जात आहे पहिला नंबर दुसरा क्रमांक आणि तिसऱ्या क्रमांक करता ज्या ट्रॉफी सन्मान चिन्ह या ठिकाणी दिले जात आहे सन्मान्य श्री प्रमोदजी शिंदे, सन्मान्य श्री मोहितजी गोतमारे, सन्मान्य श्री कपिलजी बर्डे, सन्मान्य श्री बालूजी साठे यांच्यातर्फे. त्याचबरोबर अनेक मंडळींनी भूषणजी ठाकूर, पंकजजी मानकर, गिराजजी बियानी, त्याचबरोबर श्री योगेशजी काळे, श्री चेतनजी मानकर, श्री समीरजी पटेल, मुनीफजी अलझर, वैभव पवार, गिरीशजी भस्मे, आकाशजी जयस्वाल, रोहितजी तिवारी, रौनकजी वानकडे, आशिषजी बाराई, गणेशजी बाराई, आशिषजी डंबाळे या सर्वांच्या अथक योगदानानंतर या ठिकाणी अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन यशस्वी होताना एवरेज स्कोर इस ग्राउंड का 60 रन बनाने में कामयाब मोंडूस ग्रुप 59 रनों का लक्ष्य रखा है वाईएसडब्ल्यू के सामने जो कि अंक तालिका में सबसे टॉप पे. सलामी बल्लेबाज वाईएसडब्ल्यू से संकेत और चंचल. पहला ओवर लेकर आएंगे विनोद, काफी अच्छे गेंदबाज, मीडियम तेज गेंदबाज विनोद. पहली फुल टॉस गेंद खेल दिया है पावर प्ले के ऊपर से. 4 रन से खोलते हुए खाता संकेत. जबरदस्त शुरुआत. 4 रन से शुरुआत की इस ओवर की अपने टीम की और खुद की. काफी अच्छी फील्डिंग सजाते हुए फील्डिंग में थोड़ी बदल करते हुए कप्तान नयन
और शुरू से ही सेलिब्रेशन में लगे हैं YSW। इसी बीच अगली गेंद काफी अच्छी गेंदबाजी करनी होगी यहां पे मोंडूस को। फिर से अच्छा शॉट, 6 रन संकेत के बल्ले से आता हुआ बड़ा षटकार। दस रन 2 गेंदों में। काफी अच्छी कप्तानी वैभव की यहां पे। और अच्छा सम्मान देते हुए 1 रन चुराना चाहते इसी बीच। और समझदारी भरी बल्लेबाजी यहां पे संकेत की। चंचल को कहना चाहते हैं मेरी बारी तो होगी, अब तुम्हारी बारी। छोटे कद के चंचल हिट बड़े मारते हैं। पावर प्ले का ये पहला और जारी, 11 रन पे पहुंची YSW। काफी अच्छी गेंद यहां पे विनोद की। 2 बड़े हिट के बाद अच्छी वापसी, 2 गेंदों में बांध के रखा चंचल को। पहली बिंदी गेंद इस ओवर की। बहुत ही बाहर थी गेंद, छेड़ दिया गेंद को लेग स्क्वायर की दिशा में। स्क्वायर की दिशा में 2 रन चुराने में कामयाब दोनों बल्लेबाज। इसी के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 13 रन। आखिरी गेंद पहले ओवर की। बड़ा हिट लगना चाहते थे, अच्छा ट्राई वहां पे यश का। निश्चित ही अच्छा एफर्ट, अपना पूरा जी जान झोंकते हुए इस मैच में यश, बट 2 रन चुराने में कामयाब। पहले ओवर की समाप्ति पे टीम का बढ़ता हुआ स्कोर 15 रन, लॉस ऑफ 0 विकेट। 59 रनों का लक्ष्य रखा है यहां पे मोंडूस ग्रुप ने YSW के सामने। YSW जो कि बहुत अच्छी मैनेजमेंट इस टीम की कप्तान वैभव के द्वारा अपनी 5 मैचें में से 4 मैच यहां पे विन करने में कामयाब। कप्तान वैभव सही तरीके से संभालते हुए अपनी टीम को फायदा मिलता हुआ इस मैच में भी उसी तरीके से शुरुआत, पहले ओवर की समाप्ति पे टीम का बढ़ता हुआ स्कोर 15 रन। अगला ओवर लेकर आएंगे रोहित सरिये, लेफ्ट हैंड तेज गेंदबाज। पटकी हुई गेंद और संकेत का स्ट्रॉन्ग जोन है ये, लेग स्ट्रॉन्ग जोन है। उस एरिया में डालोगे तो छक्का या चौका ही पाओगे। काफी अच्छे बल्लेबाज है, ए ग्रेड के बल्लेबाज अपने कौशल्य दिखाते हुए। काफी अच्छी गेंद ब्लॉक की दिशा में, कप्तान समझाते हुए नयन किस तरीके से गेंद को रखना है। और अभी भी वापसी कर सकते हैं मोंडू से यहां से, क्योंकि इसी तरीके से उनका भी स्टार्ट था, बट विकेट की छड़ी की वजह से
59 पे रुकी। इसी बीच अगली गेंद, फिर से हटके मारना चाहते थे संकेत। बिंदी गेंद, अच्छी वापसी। पहले बॉल पे चौका खाने के बाद रोहित की अच्छी गेंदबाजी। रोहित, टीम को संभालना होगा अपनी गेंदबाजी से। फिर से बड़ा हिट करना चाहते थे, बाहरी किनारा लेकर जाती हुई गेंद। एक रन काफी किफायती और अभी तक 20 रन पे पहुंची YSW, जिसमें संकेत 6 गेंदों में 15 रन बना के अभी भी क्रीज पे मौजूद। बड़ा हिट यहां पे आता हुआ चंचल के बल्ले से 6 रन। 6 रन। छोटे कद के बल्लेबाज, कारनामे बड़े बड़े। 6 रन। बड़े हिट से बचते हुए वाइड की दिशा में एक फेंकी हुई गेंद रोहित की अतिरिक्त के रूप में आता हुआ है रन। बढ़ता हुआ स्कोर 28 रन। मात्र पावर प्ले का आखिरी ओवर जारी, आखिरी गेंद जारी। बड़ा हिट लगाना चाहते थे, फिर से वाइड गेंद रोहित की। 13 रन इस ओवर में अभी तक आ चुके हैं। 11 गेंदों में 28 रनों की पार्टनरशिप लगाने में कामयाब दोनों बल्लेबाज। फिर से बैठक शॉट यहां पे 6 रन के साथ करेंगे पावर प्ले की समाप्ति। जबरदस्त हिटिंग यहां पे संकेत के बल्ले से। 2 ओवर के समाप्ति पे YSW टीम का स्कोर बढ़कर हुआ 35 रन। मात्र 36 गेंदों में 24 रन की जरूरत यहां से जीतने के लिए। छत्तीस गेंदे 24 रन। धन्यवाद आदित्य भाऊ पारवेकर, अतिशय सुंदर असं हिंदी मधून समालोचन करतात। खूपच सुंदर मंडळाला सहयोग त्यांचा प्राप्त होतो आणि या ठिकाणी धावांचा पाऊस, वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर आणि धाकळ अशी मातब्बर फलंदाजांची जोडी आघाडीची तडाखे बंद फलंदाजी। धाकळ सुरुवात मला वाटतं आतापर्यंतच्या सर्व सामन्यातील सर्वात वेगवान सुरुवात म्हणायला हरकत नाही। केवळ 2 षटकांचा खेळ पूर्ण 35 धावा पड्यावरती लागलेले आहे। चंचल बंजारी खेळतोय 4 चेंडू 10 धावांवर 1 षटकाराच्या मदतीने आणि आज हे काटोलचं वादळ संकेत खेळतोय 8 चेंडू 22 धावांवर 2 चौकार आणि 2 उत्तुंग षटकाराच्या मदतीने। ज्याप्रमाणे वादळ येतात त्याप्रमाणे हे वादळ आलेलं दिसतं या क्रीडांगणावर। धावांचा पाऊस, वेगवेगळ्या शस्त्राचा वापर करत वेगवेगळ्या फटकारांनी रोमांचित करताना या ठिकाणी प्रेक्षकांचं मनोरंजन याचं श्रेय जातं संकेत कुमेरिया यांना। आता मात्र नवीन गोलंदाज येतोय युगल। युगलचा पुढचा चेंडू, यावेळी मात्र दिशा भटकलेला चेंडू। पंचांचा इशारा।
शरीरापासून लांब ठेवण्याच्या प्रयत्नात वाईड दिशा भटकलेला हा चेंडू. धावसंख्या वाढून झालेली आहे 36 धावा. ओ हो, पुन्हा एकदा मोठा फटकार हाणला होता खरी, परंतु हा चेंडू आला मिड विकेट डीपला. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 37 धावा. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. संकेत आणि चंचल अशी ही आघाडीची जोडी, मातब्बर जोडी. आतापर्यंत सर्वात चांगलं प्रदर्शन या जोडीने केलं असं म्हणावयास हरकत नाही. धावांचा पाऊस दोनही फलंदाज या ठिकाणी पाडतायत. बॅटची कडाके चेंडू जातो आहे सेकंड स्लिप मध्ये. जोवर चेंडू येतो यष्टीरक्षकाकडे एक धाव पूर्ण गेली. योग्य असा ताळमेळ. यांच्याकडे फक्त शास्त्रच नाही, मोठे मोठे फटकारच नाही, तर मोठे फटकार सोडून सुद्धा एकेरी धाव सुद्धा सोडत नाही. आता ही चोरटी धाव म्हणावी लागेल. अगदी हातात असलेली धाव ही पूर्ण प्राप्त केलेली. 38 धावा फलकावरती लागलेल्या. बिनगडी बाद. धाकड जोडी. दोघांची शरीर यष्टी बघितल्यास फारशी नाही, परंतु फिटनेस. पुन्हा एकदा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. या प्रयत्नात दिशा भटकलेला चेंडू. आजच्या या सामन्याचे पंच श्यामजी पवनीकर सर यांनी याला अवांतर वाईटच्या स्वरूपात घोषित केलं. 39 धावा फलकावरती लागल्या. जेमतेम तिसरं षटक प्रगतीवर असताना 39 धावा. पुन्हा एकदा मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. कमी उंची असलेला चेंडू. समजू शकले नाही फलंदाज आणि हा चेंडू विसावला. बऱ्याच वेळेच्या विश्रांतीनंतर एक निर्धाव चेंडू या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळाला. पुन्हा तशाच प्रकारची पुनरावृत्ती, ज्याला आपण प्रतिलिपी म्हणतो, अशी पाहायला मिळाली. या चेंडूवर सुद्धा धाव नाही. तोच चेंडू, तोच फलंदाज, तोच यष्टीरक्षक. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये आणि सुरेख झेल टिपलेला. कुठलीही चुकी केलेली नाही. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. झटपट आपल्या संघाला विजयी करून देण्याचा मानस असेल यामागील आणि झटपट धावा काढण्याच्या नादात परत तोय फलंदाज, पहिला फलंदाज बाद झालेला चंचल वंजारी यांच्या स्वरूपामध्ये. अभिडोके हे वादळ मगाशी यष्टीरक्षक करत होतं. आता फलंदाजीची जबाबदारी या वादळाच्या खांद्यावर आलेली. संकेत मात्र किल्ला लढवतोय. संकेत आणि अभि 31 चेंडू 20 धावा. 31 चेंडू 20 धावा असं समीकरण. युगल आल्याच पॉइंटच्या दिशेने हलकीशी दिशा दिली. एक धाव या ठिकाणी प्राप्त केलेली. धावसंख्या वाढून झालेली आहे 40 धावा. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 40 धावा फड्यावरती लागलेल्या आहे. एक गडी बाद आणि अभि डोके यांनी पुन्हा फलंदाजीची कळा बाजू आपल्या बाजूने ठेवत एक धाव घेतली आणि पुन्हा फलंदाजीसाठी आमंत्रित, कारण षटक संपलं. बघावं लागेल या ठिकाणी परस्पर विरोधी संघाचे कर्णधार कोणाच्या खांद्यावर ही धुरा सोडतायत गोलंदाजीची. YSW हा बॅट्समन ताबडतोब पिच वरून कृपया कोणी फलंदाजाला पुन्हा एकदा या ठिकाणी ताकीद दिल्या जात आहे. खेळपट्टीहून कोणीही धावणार नाही. याला जर दंड दिला गेला तर तो आपण त्यास पात्र राहाल याची जबाबदारी घ्यायची आहे. त्या अनुषंगाने हलकासा याला सन्मान केला या चेंडूचा आणि शॉर्ट सिली मिड ऑनवर हा मारला गेलेला हलकासा फटकार. एक धाव प्राप्त केलेली. 41 धावा. दोनही फलंदाजांना विनंती आहे की क्रीज पासून 4 फुटाच्या नंतर आपल्याला क्रीजच्या बाहेरून धावायचं आहे. या गोष्टीचं भान ठेवावं लागेल.
पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू, यावेळी मात्र फलंदाज बदललेला होता. त्याच ठिकाणी तोच फलंदाज, तोच क्षेत्ररक्षक. फलंदाज मात्र या ठिकाणी थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि काहीतरी वेगळं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं. 42 धावा फळ्यावरती लागलेल्या. 28 चेंडू 17 धावा असं समीकरण आलेलं. 28 चेंडू 17 धावा. सुरेख फटका, चेंडू आमच्याकडे येतोय आणि ओहो, सरळ सोपा एकदम साधा झेल या ठिकाणी स्क्वेअर लेग डीपला क्षेत्ररक्षकाकडून सुटला. अगदी सोपा सरळ झेल होता हा स्क्वेअर लेग. नो बॉल आणि चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. दोन्ही पंचांनी नो बॉल दिलेला आहे. चौकार सुद्धा या ठिकाणी या चेंडूवर. संकेत यांनी पूर्ण या सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेताना फ्री हिट सुद्धा या चेंडूवर. 48 धावा फलकावरती लागलेल्या. एक औपचारिकता बाकी, फ्री हिट. पंचांकडून निर्णय आलेला आहे आजच्या या सामन्याचे पंच. पुन्हा त्याच ठिकाणी तशाच प्रकारचा फटकार, फाईन लेगला चौकार. या चौकाराच्या मदतीने 52 धावा, अर्धशतक YSW वॉरियर्स या संघाचं फलकावर लागलेला आहे. 52 धावा, 4 चौथं षटक प्रगतीवर असताना 12 चेंडू मध्ये तडाखेबाज 32 धावांवर नाबाद. अनिकेत बालपांडेचा हा पुढचा चेंडू खेळून काढला. एक धाव घेण्यापासून थांबवू शकणार नाही. संकेत खेळतोय 13 चेंडू 33 धावांवर, 4 चौकार आणि 2 उत्तुंग षटकाराच्या मदतीने. अनिकेत बालपांडे पुन्हा अखेरचा चेंडू घेऊन येतोय आपल्या या षटकाचा. त्याचा सामना करतोय अभि ढोके. 3 चेंडू 3 धावांवर खेळतोय. दिशा दिली, चेंडू जातोय थर्ड स्लिप मधून सीमारेषेच्या दिशेने बघावं लागेल. चेंडू, एक धाव आणि दुसरी धाव घेण्याचा सुद्धा या ठिकाणी यशस्वी प्रयत्न पूर्ण झालेला. 2 धावा एकत्रित. आजच्या या सामन्याचे पंच तरंजी कडू यांनी षटक संपल्याचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. 4 षटक, 55 धावा, 1 गडी बाद आणि एक औपचारिकता बाकी. केवळ 24 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. MVP स्पार्टन आणि मॅजिक मोबाईल दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कॉल घेण्याकरता मंचाच्या पुढे यायचा आहे. सोबतच 11 खेळाडूंची यादी आमच्याकडे आणायची आहे. MVP स्पार्टन आणि मॅजिक मोबाईल दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कॉल घेण्याकरता मंचाच्या पुढे या. या सामन्यानंतर दोन्ही संघ लाईनअप करतील. हा सामना संपल्यानंतर लागलीच दोन्ही संघ लाईनअप करतील. MVP स्पार्टन आणि मॅजिक मोबाईल दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्याकरता मंचाच्या पुढे येतील. गोलंदाजीचा भार रोहित सरिये यांचे. हलकासा याला बघितलं, कुठलीही गरज नाही अतिरिक्त जोखीम पत्करायची. केवळ 4 धावांची आवश्यकता आहे आणि अशा क्षणी जोखीम भरलेला फटकार न मारलेला बरा. सुस्थितीत आहे म्हणण्यापेक्षा मजबूत स्थितीत आहे. केवळ 3 धावांची आवश्यकता 23 चेंडूंमध्ये. उजव्या यष्टीचा बराच बाहेरून जाणारा चेंडू. आजच्या या सामन्याचे पंच श्यामजी पवनीकर यांनी याला वाईड दिलेला आहे. अवांतर केवळ 2 धावांची आवश्यकता. औपचारिकता 57 धावा फळ्यावरती लागलेल्या. 1 गडी बाद. 5वं षटक प्रगतीवर. गोलंदाजी करतोय रोहित, सामना करतोय अभि. रिव्हर्स स्वीप बघितलंही नाही आणि या ठिकाणी विजयी झालेला संघ YSW वॉरियर्स. दोन्ही संघ लाईनअप करतील. दोन्ही संघ लाईनअप करतील.
सामना दोनही संघाचे कर्णधार या ठिकाणी तयार राहतील. दोन्ही संघ लाईन अप करतील.